ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार. आवाज येत नाहीये सर. ते त्यांना ओळख विचारली तर ते म्हणले त्यांच्या प्रबोधनातून व्याख्यानातून माझी ओळख होईल. त्यामुळे त्यांचं व्याख्यान किती प्रभावी असेल हे आपल्या लक्षात येते. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मोरे सर, सर्व उपस्थित सर्व शिक्षक आणि या दोघांचं सन्माननीय ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार आणि त्यांच्याबरोबर असलेले दत्तात्रय भुजबळ या दोघांचं आपण शब्द सुमनानी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आज बाह्य संस्कृतीचं विडंबन आणि विविध जे प्रबोधन आपल्या पुढे जे प्रबोधन आता सादर होणार आहे ते ह्या अनुषंगाने आहे की आजकालच्या ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलं संवेदनशीलता हरपलेली आहेत. कुठेतरी यांत्रिकरण आपण झालेलं आहे आणि यांत्रिकरणामुळं आपल्या मनावर बुद्धीवर कसा परिणाम होतो आणि त्या परिणामामुळं काही कुटुंबामध्ये अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आमच्या मूल्यवर्धन शिक्षणाच्या कोर्समध्ये आम्ही ऐकलेलं आहे आणि त्या संदर्भानं जवळजवळ त्यांचं व्याख्यान निश्चितच आहे. निश्चित आपल्याला प्रदीर्घ असं ते प्रबोधन करतील. आपल्या जीवनासाठी ते आवश्यक असेल. सन्मान्य मिडगुले सरांना मी विनंती करतो कोणताही वेळ न घालवता आपण व्याख्यानाला सुरुवात. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेसे थे, वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. अजिंक्य विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. खर तर सर यासाठी आलोय, आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षाही ही 10, 15, 16, 17 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली की जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. बघा संतांचे अभंग. आज आपला महाराष्ट्र, आपला समाज, आमच्या लेखीबाळी जिवंत आहेत, सुरक्षित आहेत. ते फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारावर. जगावं कसं, जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठं शंभूराजासारखं मरायचंय का? आपल्याला फक्त एकच काम करायचंय, शिकून सवरून मोठं व्हायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, आता तुम्ही जे शिकताय ते शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं, आणि दुसरं सवरून. सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर हजर आहे. मुलांनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, परंतु आजकाल पत्रकारिता 10-12 वर्षापासून त्याच्यामध्ये काय अर्थ राहिला नाही. कारण आजकाल एखादी बातमी बघा, एखादी मुलगी जर काहीतरी पळून गेली, भानगड झाली, ती वार्ता याच दिवशी अख्ख्या गावामध्ये पोहोचते. एखादी मुलगी स्कॉलरशिपला पहिली आली, फार शेजारच्या घरापर्यंत कुणी सांगत नाही. म्हणजे जे चांगलं त्याचा प्रसार होत नाही, वाईटाचा प्रसार लवकर होतो. दूधवाला बघा, दूध आपल्याला पौष्टिक त्याच्यातून अन्न मिळतं, ते दूध घालण्यासाठी गवळ्याला घरोघरी जावं लागतं. पण दारूवाला आणि मटणावालाच्या घरापुढे लाईन लागते, दुकानापुढे लाईन लागते. कारण चांगलं ते आपल्याला रुचत नाही. तसंच झालंय आजकाल. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये काकडा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन याच्यामध्ये गायले जातात. ते ताजे तवाने असतात, पण ते ह्या पोरांच्या डोक्यामध्ये बसत नाही. यांच्या डोक्यामधली ती शांताबाई गेली, आला बाबूराव. आता मला सांगा, ती शांताबाई दिसली का पुढल्या वर्षी? कारण मोठ्याल्या पोरांनी तिच्या घरापुढे जाऊन तिच्या
घरापुढे एवढा तिच्या नावाचा जय घेऊस कला की शांताबाईला बाहेरच पडून दिलं नाही. आणि दुसऱ्या वर्षी ती शांताबाई दिसली नाही, तिसऱ्या वर्षी तो बाबराव दिसला नाही, चौथ्या वर्षी तो आवाज वाढव डीजे तो पण दिसला का? डीजे डीजेचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकाच वर्षी येतं, एकच वर्ष वाजतं, दुसऱ्या दिवशी गायब होतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतरही आपल्याला जगवण्यासाठी जागवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये गायले जातात. बघा छोटासा हरिपाठ माहितीये का तुम्हाला? हरिपाठ जो मुलगा 2-5 अभंग पाठ करणार आहे त्यांना आम्ही मोफत हरिपाठ देणार आहे. पण अभंग हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. कोण हरिपाठाला कोणी जातं का? गावातलं जाते का हरिपाठाला? कोण कोण जातं? जाऊ द्या. कीर्तन होतं तुमच्या गावात? होतं? कीर्तनला किती जण जातात? जातात. मी आलो होतो काल्याच्या कीर्तनाला. काल्याचं कीर्तन झालं का तुम्ही लाईन मध्ये असता बघ. कशाला? भोजन. आता भोजन आणि भजन, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण त्यातला जर अर्थ घेतला जमीन आसमानाचं अंतर आहे. आता केलेल्या काल्याच्या कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुझ्या पोटामध्ये राहील. उद्या सकाळ नंतर गुडुडगुम गेट आउट राहणार आहे 2 वर्ष. पण ते एखादा अभंग, एखाद्या अभंगाच्या एखादा चरणाचा अर्थ तुमच्या डोक्यात बसला ना तर तुमचं जीवन नक्की सुखाचं होईल. हरिपाठामध्ये बघा 38 नंबरचा एक अभंग आहे. 38 नंबरचा अभंग कोणाला माहिती आहे का? कोणता आहे? नाही माहिती? जाऊ दे माग म्हणा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय 1-2 मुली माग नुसत्या गालात हसल्या. आता मी कुठं बाई तुम्हाला मुन्नी बदनामी म्हणायला सांगितलंय? संतांचा अभंग आहे. एखादं चांगलं तोंडामध्ये आलं, मनामध्ये ठसलं, अंतकरणामध्ये रुजलं तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील ते पहिल्या 2 चरणाप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला, तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. 38 नंबरचा अभंग हा अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो बाई आता? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय? आपल्या घरातलं म्हणलंय का? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डू चौघांचं म्हटलंय का? अवघाची म्हणजे अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पातळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर अख्ख्या अभंगाच्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती असेल. मला माहित आहे गीता गाथा भागवत मोठाले ग्रंथ तुम्ही उचकटणार नाही. पण तुम्हाला तुमचं जीवन भंग व्हावं असं वाटत नसेल तर छोट्याशा हरिपाठातून तुम्ही एंट्री करू शकता. तुमच्या गावामध्ये हरिपाठ होत असेल ना? नाही होत का? मंदिरात होतो ना? मग हरिपाठाला काय असतं? 4 माणसं या बाजूला म्हातारी असतात 60-70च्या नंतरची आणि 4 माणसं या बाजूला उभी असतात. एक जण म्हणतो देवाच्या द्वारी उभा शेणवरी, दुसऱ्या बाजूचा म्हणतो काय म्हणतो? तेने मुक्तिचारी साधेले, तिसरा म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, दुसऱ्या बाजूचा पुण्याची गणना कोण करी. एका पुढे एक म्हणत असताना मिळालो आपण काय एवढे संत नामदेव नाही, आपल्याला देव मिळेल. परंतु एवढं मात्र नक्की होईल आपल्यामध्ये देव निर्माण होईल. कारण हरिपाठ म्हणत असताना पुढचं काय म्हणायचं हे त्याच्या डोक्यामध्ये असतं. त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये प्रपंचातलं संसारातलं कोणतंही दुःख अडचणी समस्या कटकटी त्याच्या डोक्यामध्ये नसतात. त्याच्या डोक्यामध्ये एवढंच असतं पुढं काय म्हणायचं हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा एवढंच. त्याच्या कारण त्यावेळेला त्याचं मन चित्त बुद्धी स्थिर एकाग्र शांत पवित्र होते. म्हणजे त्या माणसामध्ये देव निर्माण होतो. अहो देव म्हणजे तरी काय असतं? ना रावळी ना देवळी, ना रावळी ना देवळी, ना कोणत्या विटेव विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. आपल्या देशात देवांची लोकसंख्या किती डिक्लेअर आहे? 33 कोटी असं म्हटलंय. पण सर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे अशी एक संकल्पना आहे. आपण 33 देवांची नाव सांगू शकणार नाही. पण 33 कोटी कोणते देव आहेत? आपल्या देशामध्ये आजही जिथे जागते हसते खेळते 33 कोटी देव आहेत. आणि ते देव म्हणजे 146 कोटी लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी कुणाचे आहे? बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत ते निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्भेळ वृत्तीचे ते विद्यार्थी आहात ना. ते विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देवपण टिकवण्यासाठी जगवण्यासाठी जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचा हा छोटासा प्रयत्न.
ना रावळी ना देवळी. बघा ज्ञान यांचा वातुक्याचा, ज्ञान यांचा वातुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ओ ईश्वर देव म्हणजे ते काय असतं? आत्मा हात परमेश्वर, प्रत्येकामध्ये देव आहे. बघा 4 युग झाली. कोणती कोणती 4 माहिती का? त्रेता, सत्ययुग, द्वापार युग, नाताच कलियुग. पहिल्या युगामध्ये देव कुठे राहत होता? वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होता. देव लोक आणि राक्षस लोक वेगवेगळे लोक होते. राक्षस वेगळ्या लोकांमध्ये आणि देव वेगळ्या लोकांमध्ये. त्याच्यानंतर आलं सत्ययुग. सत्ययुगामध्ये देव एकाच लोकांमध्ये, भूलोकामध्ये राहत होते. म्हणजे राम अयोध्येमध्ये भारतामध्ये आणि रावण लंकेमध्ये. त्याच्यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये देव एकाच वाड्यामध्ये, एकाच घरामध्ये राहत होते. म्हणजे दुर्योधन, दुशासन आणि भीम, कर्ण, भीम आणि अर्जुन. म्हणजे चांगला वागणारा तो देव, वाईट वागणारा तो राक्षस, अशी संकल्पना होती. आता हे कलियुग. त्या कलियुगामध्ये देव आणि राक्षस कुठे राहतात माहितीये का तुम्हाला? कुठे राहत असतील बाई? माहितीये तुम्हाला? कोणी सांगतंय? कलियुगामध्ये देव आणि राक्षस एकाच माणसाच्या आतमध्ये राहतात. मग तुम्हाला तुमच्यातला देव जागा करायचा आहे, राक्षसाला नष्ट करायचंय. कारण या पृथ्वीवर जेवढे अवतार झाले, प्रत्येक अवतार राक्षसाला मारण्यासाठी. मच्छ, कच्छ, वरा, राम, परशुराम अनेक अवतार झाले. 10 अवतार झाले. त्या प्रत्येक अवतारामध्ये राक्षसाला मारण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागला. पण या आता कलियुगामध्ये कुणा कुणाला मारणार? प्रत्येक गावामध्ये असंख्य राक्षस निर्माण व्हायला लागलेत. आणि त्याला मारण्यासाठी आजचा हा अवतार, हा विठ्ठलाचा अवतार. त्याच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही. प्रत्येक पहा, पहिल्या अवतारामध्ये प्रत्येक अवताराच्या हातामध्ये शस्त्र होतं. कुणाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होतं, कुणाच्या हातामध्ये गदा होती, खड्ग होतं, तलवार होती. प्रत्येक अवतारामध्ये शस्त्र होतं. पण आता हा विठ्ठलाचा अवतार, त्याच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही. तो आपला कटेवर हात देऊन बघतोय, ते कोण चांगला वागतोय. पहिलं त्रेतायुगामध्ये देवाला प्राप्त करण्याचं साधन होतं. त्यावेळेला काय करायचे? जप, तप. त्याच्यानंतर सत्ययुगामध्ये काय होतं? यज्ञ, याग. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये भक्ती. आणि आता कलियुगामध्ये देवाला जवळ करायचं, स्वतःमध्ये देव निर्माण करायचा. एकच मार्ग सांगितला त्या विठ्ठलानं. त्याला कुणाला मारायला वेळ नाही, त्याला कुणाला मारायचंय नाही, त्याला सगळ्यांना तारायचंय. आणि ते सगळ्यांना तारायचं कलियुगामध्ये एकच मार्ग आहे: प्रार्थना, भजन, हरिपाठ. आता सकाळी आपण प्रार्थना म्हणतो, तुम्ही मगाशी म्हणतो, इतनी शक्ती हमे दे ना दाता. म्हणा, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते से हमसे भूल कर भी कोई भूल होना. म्हणजे आमच्याकडून आयुष्यामध्ये अशी एखादी चुकी होऊ नको. कारण मोह, माया, ममता काय झालं, काय होतात, कशाने काय प्रकार होतात. बघा तुमची पिढी, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे, आम्हाला माहिती आहे. पण जे चांगलं पोचवण्याचा तुमच्याकडून प्रयत्न होत नाही. म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तर तुम्हाला देवानं कोणत्या रंग दिलाय, कोणत्या घराण्यामध्ये जन्मलाय, हे तुमच्या हातामध्ये नसतं. तुम्हाला देवानं कोणता कलर दिलाय, काळा, गोरा, बुटका, लुकडा, कोणताही प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती माहिती आहे काय नाव त्यांचं? गोरे आहेत का फार? कोणत्या जातीमध्ये जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी खदानीमध्ये म्हणजे खाणीमध्ये काम करताना तिचे आई वडील गाडले गेले. ती अनाथ झाली, अनाथ आश्रमात शिकली. इतकी मन लावून शिकली कारण तिचं मन व्हायबल व्हायला त्यावेळेला मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हती, डीजे नव्हता, पाटलांचा बैलगाडा नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे ती इतकी मन लावून शिकली. कोणती कशी मन लावून शिकली तुम्हाला माहितीये का? मीराबाई माहितीये का? मीराबाई कोण होती का? शांताबाईच माहितीये बघ तुम्हाला. मीराबाईचं एक भजन होतं बघा, जैसी लागी लगन. म्हणा, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा?
जैसी लागी लगन. जैसी लागी लगन म्हणजे त्या द्रौपदी मुर्मूंना एवढी अभ्यासाची गोडी निर्माण झाली होती. जैसी लागी लगन म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे अभ्यासाची गोडी निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल, चीनचा सैनिक येईल, म्हणल ए बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण शत्रू आहेत ते कुठे बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये काही शत्रू आहेत ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. कोणते शत्रू आहेत तुझ्या आतमध्ये बाळा माहितीये का? लय कंटाळा येतो अभ्यासात, येतो ना. टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. काय अभ्यास केला तर काय, सर थोडस छडी ते मारतील, मॅडम थोड्याशा रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, नीट ऐका. सरांचं मॅडमचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर त्या द्रौपदी मुर्मू प्रमाणे, त्या मीराबाई प्रमाणे मन लावून अभ्यास केला पाहिजे. तर ती द्रौपदी मुर्मू तिनं मन लावून अभ्यास केला तर डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत, तिच्याकडे एवढं टॅलेंट आहे म्हणून तिला राष्ट्रपती बनवलं. त्याला राष्ट्रपती बनवलं ते तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही. मग देवानं आपल्याला कोणत्या जातीत कोणत्या कलर मध्ये जन्म द्यायचा आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. मुलांनो, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. मला हे बनायचंय, माणसाजवळ आत्मविश्वास बनवायला हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. तर ताड बसा. कारण सर मी का म्हणतो याचं एक तुम्हाला सांगतो कारण. जरा ताट बसा. कारण येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. म्हणजे हे चार्जिंग करायसाठी सांगितलं. काय कंटाळले सर? कंटाळाला सांगा बरं का. कंटाळाला कोणाला कंटाळा आलाय का? नाही ना. मी काय सांगत होतो आता? काय लक्ष तुमचं लक्ष पुढे? तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष आहे अभ्यास. पण तो अभ्यासाऐवजी आजकाल बघा, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आपला शत्रू आळस याला बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काही दुश्मन आहेत. आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. कोण दुश्मन आहेत माहितीये तुम्हाला? मोबाईल, टीव्ही, डीजे. मला मी एका वरातीला आलो होतो बघा, लहान मुलं डीजे पुढे मस्त नाचतात. डीजे पुढे कोण चांगलं नाचतं हात वर करा. डीजे पुढे एकही नाही, सगळे नाचतात. मी अशी 15-20 पोरं अशी भन्नाट लागतात, कुंभार अशी वाकडी तिकडी नाचतात डीजे पुढं. इतकी बघा, ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली, किडा मुंगी पशु पक्षी सगळे बनवले. ते सगळे बनवल्याच्या नंतर एक सगळे आपल्यातलं कला कौशल्य वापरून एक सुंदर कलाकृती बनवली. तिचं नाव काय? तिचं नाव माणूस. आणि हेच माणूस ते मागचं मी बघितली मोठमोठाली पोरं त्या डीजे पुढे इतकी वाकडी तिकडी अंग करून नाचतात. महिलांना शरम वाटावी. महिलांचं जाऊ द्या, जर कदाचित ब्रह्मदेवानं वरून पाहिलं, अरे हीच का ती आपण बनवलेली सुंदर कलाकृती, त्याला संशय येईल. इतकी वाकडी तिकडी नाचतात. डीजेचा आवाज किती नाजूक असतो, नाजूक असतो ना. अहो डीजेचा आवाज एवढा मोठा असतो. डीजे रस्त्यावर असल्यावर घरात नसतं, भांडी हलतात. मला सांगा, तुमची डोकी का त्या दगड मातीच्या भिंतीपेक्षा निभार असतात? माझ्या एका मित्राचा हसण्यासाठी नाही सांगत, सत्य करणं. मी जे सांगतोय ना ते तुम्हाला सत्य सांगतोय. माझ्या एका मित्राचा मुलगा 10वीला बोर्डामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पहिला आला होता. पण त्याला एक वाईट नाद होता. ते 7वी-8वी पासून 3-4 वर्ष सारखं गावामध्ये डीजे आला का हात माग पुसायचं आणि मुड्या मारत मुंगड्यासारखं जायचं. आणि तिकडे लुंगी डान्स 2 तास डीजे जाईपर्यंत नाचायचं. इतकं नाचायचं वेळ त्याला. इतकं चलाक पोरग होतं, इतकं हुशार, पहिल्या नंबरचं चलाक पोरग. पण 3-4 वर्षापर्यंत काय झालं, 10वीचा रिझल्ट लागला, बोर्डामध्ये पहिला आला. बाकीची मुलं कोणत्या साईडला प्रवेश घ्यायचा, आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबी, कोणत्या साईडला प्रवेश घेण्यासाठी इकडे तिकडे पळत होती. तोही बाहेर निघाला प्रवेश घ्यायला बापा बरोबर. परंतु काय झालं, त्यावेळेस त्याचं डोकं दुखायला लागलं. पोरग खाली पडलं, दरवाजामध्ये पडलं, त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागलं. बापानं उचललं, हडपसरच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे नेल्यावर फोटोग्राफी, स्कॅनिंग, MRI चाचण्या सगळ्या केल्या. डॉक्टरने सांगितलं
त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला कोणत्या तरी आवाजानं गाठी आल्या. त्या गाठी काढाव्या लागतील. गाठी नाही काढल्या तर गाठी वाढत जातील आणि मग गाठी वाढल्या तर मुलगा दगावेल. दगावेल म्हणजे मरेल एकुलता एक हुशार मुलगा मरेल ऐकलं बाप सायरा बाहेर झाला आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला फक्त 15 लाख रुपये. आता 15 लाख कुणाकडे असतात? कामगाराचा मुलगा बाप बाहेर झाला, ऐन वेळेला फास्ट मध्ये सांगतो वेळ कमी 1 तासात उरकायचंय. ऐन वेळेला बापानं 50-60 लाखाची जमीन ऐन वेळेला 20 लाखाला विकली, 15 लाख डिपॉझिट भरलं, मुलाचं ऑपरेशन झालं, मुलगा जगला. परंतु काय झालं? थोडीशी मिस्टेक झाली. ऑपरेशन करताना मेंदू पासून कानापर्यंत डोळ्यापर्यंत सगळ्या बाजूंना ज्या 10-12 रक्तवाहिन्या असतात त्यातल्या 1-2 रक्तवाहिन्या जॉईंट झाल्या नाहीत, तशाच राहिल्या आणि त्यामुळे त्या मुलाचा स्मृतिभ्रंश झाला. स्मृतिभ्रंशचा अर्थ काय? त्याला अर्ध आठवतं, अर्ध आठवत नाही. बाप आठवला तर आई आठवते, आई आठवली तर बाप आठवत नाही. मात्र त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवतं? डीजे हुशार आहे पोरं, सगळ्यांनी एकदम सांगितलं. त्याला नक्की आठवतं कुठेतरी डीजे वाजलं धडामकनी का ते गोदाड फेकाडून देतं, उठून उभं राहतं आणि उड्या मारायला लागतं. म्हणतं आता माझी सटकली पाठ आहे. तुमचं कविता पाठ आहे का एखादा अभंग पाठ नाही पण सटकली. मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय सगळ्यांना. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठं होऊ शकतो. आणि तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्या डोक्याची, कानाची, डोळ्याची, मेंदूची कोणतीही नस सटकली नाही पाहिजे. मला सांगा, तुमच्या घरी जमिनी आहेत का? मला जमिनी आहेत ना विकायला? हा, मग नाचा, मग काय अडचण नाही. नाचणार का डीजे पुढं? कारण काय, तुमचं लहान वय असतं, परिणामाची कल्पना नसते. वाजलं का पळता डीजे पुढे आयुष्यामध्ये जाऊ नका. डीजे मुळे 35 लाख रुपये जाऊनही पोरग बरं झालं नाही, बधीर झालं नाही. त्यापेक्षाही भयंकर तो मोबाईलचा काय परिणाम झालाय? ऑनलाईन शिक्षणानंतर पोरांच्या हातामध्ये मोबाईल मिळाला. मोबाईल मिळाल्याच्या नंतर सर गेल्या मोबाईल नंतरची 2019 नंतरची 7-8 वर्षाची पिढी बाद झाली. आम्हाला शाळेमध्ये सरकारतर्फे व्यसनमुक्तीवर बोलायला सांगतात. व्यसनमुक्ती म्हणजे जुनी व्यसन होती. 20-25 वर्षात झालं का पोरग दारू गुटखा काहीतरी खाय शिकायचं. पण आताच व्यसनच वेगळं झालंय. 1 वर्षाच्या मुलाला व्यसन लावलं आणि ते कोणी लावलं? त्याचे गुरु कोण? आईनी काय केलं? पोरग काम करून देत नाही, मला टीव्ही बघून देत नाही, आणि टीव्ही बघून देत नाही म्हणल्यावर त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि मर मेल्या. पोरग ते टुळटुळ बघत राहिलं. मला सांगा, त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रकार असते, इफेक्टिव्ह असते. आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याची आवरणं एवढी नाजूक असतात. आमच्याकडल्या 7 वर्षाच्या मुलाचं डोकं बधीर झालं, डोळे हँग झाले, डोळे आंधळा झाला, डोकं बधीर झालं, पोरग हँग झालं. स्पेशल दवाखाने निघालेत पुन्हा मुंबईला. मोबाईलच्या रोगावरती 1000 रुपये फक्त फी आहे तपासण्याची. एका आमच्या वाघोलीच्या शिक्रापूरच्या MIDC मधल्या करोडपतीच्या एका मुलाचं पहिल्या वर्षापासून त्याच्या आईनं हातामध्ये मोबाईल दिला. त्याचं डोकं हँग झालं, 35 लाख रुपये खर्च झाला, तरी पोरगा भला झाला नाही. सगळ्यात मोठं व्यसन मोबाईलचं, ते लावून घेऊ नका. झालं ते झालं. तुका म्हणे जे मागं झालं आता पुढे जामीन आहे तुका. मी यासाठी आलोय. मी महाराष्ट्रामध्ये सर का हिंडतो याचं कारण सांगतो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅडम प्रत्येक गावामध्ये प्रदूषण झालंय. प्रत्येक गावामध्ये अशी 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. मी एका वधूवर सुतार केंद्राचा सदस्य आहे. 30-35 होतात तरी मुलांची लग्न होत नाही. का होत नाहीत? कोणत्या मुलांची होत नाहीत? जरा मुलांना ताट बसा, कान करू नये का? कोणत्या मुलांची लग्न होत नाहीत? जे आता टंगळ मंगळ करतात, अभ्यास करत नाहीत, आई वडिलांना माग बोलतात, सरांचं ऐकत नाहीत, आणि मग 10वी 12वीला कुठेतरी व्हायबल होतात, नापास होतात. मध्येच मग कुठेतरी मग नापास झाल्यावर एखाद्या पुढाऱ्याबरोबर इलेक्शनला प्रचाराला जातात, फिरायला जातात, बैलगाड्याच्या मागे जातात, मग येताना धाब्यावर जातात, आणि धाब्यावर आल्यावर मग त्याच्यातले काही पंटर असतात, आणि मग ते म्हणतात अरे घे लय दमलास. आणि मग तो बघा तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी लहानपणापासून उष्ण खरकट बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना
20 वर्ष लागतात. किती वर्ष? आणि तुम्हाला बिघडवण्यासाठी किती लागत असतील दिवस? एका दिवसामध्ये पहिली एक म्हणवती, जो शहाणा असेल त्यानं पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये. पण आत्ताची एक म्हण सांगतो मुलांनो, जो शहाणा असेल त्यानं त्या डीजे पुढे नाचायला जाऊ नये, ऑर्केस्ट्रा पुढे नाचायला जाऊ नये, पुढाऱ्या बरोबर धाब्यावर जाऊ नये, किंवा पाटलांच्या बैलगाड्या बरोबर जाऊन काही खायला प्यायला शिकू नये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण पूर्वी पिढी फार हुशार आहे. 20 वर्ष तुम्हाला घडवण्यासाठी आई वडिलांना एवढे कष्ट घ्यावा लागतात, ते तुम्ही एका दिवसामध्ये बिघडू शकतात. आणि मग बिघडलेल्या मुलाची कशी होणार लग्न? गेल्या 2 वर्षापूर्वी सोलापूरला एक मोर्चा निघाला होता, माहितीये का तुम्हाला कोणाचा? 30-35 वर्ष लग्न होत नाही अशी 400-500 पोरं सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवर टीव्हीला बातमी पाहिली असेल. पाहिलं ना मॅडम? ज्यांची लग्न होत नाही असा सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. सगळे बाहेर फलक लावले, आमची लग्न करा, आमची लग्न जमवा. आणि त्यांनी मोर्चा काढल्यावर कलेक्टर ऑफिसने गेटच उघडलं नाही. आणि मग गेट उघडलं नाही म्हणल्यावर ते सगळे जण उड्या मारायला लागले आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागले, आम्ही लग्न आलो. आता कलेक्टर काय बोंब मारणार? तुम्ही करिअर करा. ज्या मुलाचं करिअर होतं त्याचं लग्न होतं 100%. मुलांना बघा, 4 मित्र होते. 2 मित्र खूप अभ्यास करायचे आणि 2 मित्र त्यांना चिडवायचे, अरे हा पुस्तकातला किडा, त्याला काय आमच्या बरोबर खेळायला नको, फिरायला नको, त्याला चिडवायचे. 4 पैकी ते 2 जण चिडवणारे 10वीलाच आउट झाले, 10वीलाच नापास झाले. आणि दुसरे 60-70-80% पास झाले. पास झाल्यावर त्यांनी कॉलेज केल्यावर त्यांनी नोकरी मिळाल्यावर त्यांना छोकरी मिळाली, 2 पोरं झाली. तोपर्यंत हे असेच पाटलांचा बैलगाडा, नाहीतर पुढाऱ्या बरोबर राडा, नाहीतर डीजे पुढे नाचायचे, यात्रेला खायला जायचे. असं दुसऱ्याचं खाऊन पिऊन पास झाले. 30 वर्ष झालं तरी लग्न नाहीत. मग ते एक दिवशी काय एक यात्रा होती, एक 10 किलोमीटर गाव होतं, पाहुण्यानं बोलवलं होतं, यात्रा होती. यात्रेला निघाल्यावर त्यावेळेला ते 2 जण यात्रेला निघाले. आता दोघांना वेगवेगळा नाद लागला होता, एकाला खायचा प्यायचा आणि दुसऱ्याला गांजाचा. आता निघाले, जाता 10 किलोमीटर मध्ये डोंगर होता, मळा होता. त्या मळ्यात एक मोठं आंब्याचं झाड पाहिलं. असं आंब्याच्या झाडाखाली म्हटले, आता थोडी आपण विश्रांती घेऊया, पुढे आता 2 किलोमीटर राहिले गाव. तिथे गेलो, आपल्याला भरपूर जेवायचे म्हणल्यावर आपण चिलीम काढूया, इतका बम भोले एवढा दम मारूया आणि मग भरपूर जेवूया. मग त्या झाडाखाली गेले. झाडाच्या बाजूला मळा होता, शेत होतं. त्या आंब्याच्या बाजूला शेत होतं कलिंगडाचं, टरबुजाचं. आणि मग त्या टरबुजाला मोठमोठी टरबुज लागली होती आणि आंब्यालाही आंबे लागले होते. दोघांना एकानं चिलीम भरली, दम मारला, दुसऱ्यानं बाटली काढली. आणि मग म्हणला, काय आपलं नशीब यार, ही 90 घ्यायला आपल्याला कुणाकडे तरी चोरी करावं लागते, काय आपलं नशीब. आपले दोघांचे ते मित्र आपल्या बरोबर होते, एक कलेक्टर झाला, एक शिक्षक झाला, आणि त्यांची लग्न पण झाली, त्यांना 2-2 पोरं पण झाली. आणि आपल्याला काहीच नाही. देवानं किती आपल्याशी वाकडं तिकडे केलंय, देवाचं काय खरं नाही. देवानं लय अन्याय केलाय. अहोच बघ ना, हे तर जाऊ दे, आपल्यावर केलाय तर केलाय, या आंब्यावर पण अन्याय केलाय. एवढं मोठं आंब्याचं खोड आणि त्याला एवढा आंबा, आणि एवढं कलिंगडाचं एवढं मोठं कलिंगड, त्याला एवढा वेल. देवाला काय कळतं का नाही? एवढा वेल, त्याला एवढं मोठं कलिंगड, आणि एवढा मोठं आंब्याचं खोड, त्याला एवढा आंबा. काय देवाचं खरे, काय देवाला लागले शिव्या द्यायला, तसे देवाला शिव्या द्यायला लागले. तसं वारं आलं, देवानं वारं सोडलं, वरून एक आंबा पडला आणि त्याच्या टाळक्यात पडला, हे खाली पडलं. आणि खाली पडल्यावर दुसऱ्याच्या डोक्यात विचार आला, अरे एवढा आंबा हे खाली पडलं भोवळ येऊन, आणि हेच जर कलिंगड, आता आपण म्हणत होतो देवाचं काही खरं नाही, देवानं सगळं उलट केलं, हे एवढं मोठं कलिंगड जर एवढ्या मोठ्या आंब्याला असतं आणि ते जर वरुणीच्या डोक्यात पडलं असतं तर याचं रामनाम सत्य झालं असतं. पण देवानं जे केलंय ते बरोबरच केलंय. बघा, देवानं जे सगळं केलंय ते बरोबरच केलंय. जगी जीवनाचे सार, काय अर्थ होतो याचा? जगी जीवनाचे सार काय, पुढे काय? घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर.
आपण जे काम करल तरच आपल्याला फळ मिळेल. हे 10वी पर्यंत त्यांनी अभ्यास नाही केला, दुसऱ्याला चिडवलं, मग त्यांना कसा फळ देईल ईश्वर? कशी त्याला नोकरी देईल आणि कुठून छोकरी देईल? मग आपण कर्म चांगलं केलं, आपण अभ्यास केला तरच आपल्याला मार्क मिळणार आहेत. आपण जर शिकलं तरच आपल्याला नोकरी मिळणार आहे, आणि नोकरी मिळाली छोकरी आपोआप मिळणार आहे. कारण कर्म करो तो फल मिळता है, कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना गहरा अधिक हो कुआ उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठिण प्रश्न का जीवन में ही हल मिळता है. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या जीवनातच आहे, आणि ते उत्तर शोधायचं असेल तर संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आमची वारी पंढरपूरला निघाली. आम्ही दिंडीमध्ये असतो. 2012 पासून आम्ही प्रत्येक वर्षी वेगळा रूट करत असतो. तिकडे लातूर, बार्शी, सोलापूर, माडा, त्या वर्षी एक रूट, एकदम श्रीगोंदा, सिद्धटेक, इंदापूर, एक वर्षी पलीकडे नाशिक. आता ह्या वर्षी आम्ही ह्या रूटनं आलोय. आम्ही दिंडी बरोबर असतो, दिंडी काढून देतो, 1-2 बातमी आम्ही चॅनलला टाकतो, आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी हिंडतो, कारण आम्हाला एकच विठ्ठल तिकडे भेटणार आहे. पण आज आम्हाला रस्त्यामध्ये शेकडो विठ्ठल भेटतात, शेकडो देव भेटतात, आणि त्यांना एवढं सांगतो, तुम्ही खरोखर देव आहात. तुमच्यातलं देव पण आयुष्यामध्ये घालू नका. तो राक्षस जागा करू नका. राक्षस कसा जागा होतो? आपण काही खातो पितो. एक तुम्हाला थोडीशी गोष्ट, आपण पिझ्झा खातो, बर्गर खातो, त्याने काय होतं? त्याच्यात सत्व नसतं. आपण काय खातो? काही मटण खातात. मटण कशाचं असतं? गाईचं असतं, बैलाचं असतं, कोंबड्याचं असतं, बकऱ्याचं असतं, डुकराचं, कशाचंही मटण असतं. आणि ते मटण केसाळ प्राण्यांचं असतं. जेवढे रोग झाले ना बघा, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, कोंबड्यामुळं, किंवा आता जो कोरोना झाला तो कशामुळे झाला? वटवाघळामुळं. म्हणजे रोग, सगळे रोगाचं मूळ हे मटण आहे. आणि ते ज्या वेळेस आपण जे मटण खातो ना, लहान लहान मुलींनी कमी वयामध्ये मटण खायला सुरुवात केली ना, त्या केसाळ प्राण्यांचं मटण खातो. त्यामुळं परिणाम सांगतो सर, सत्य परिस्थिती शास्त्रीय तुम्ही वाटता. त्यामुळं ते मटण खाल्ल्यामुळं त्या लहान लहान मुलीला बघा, मुलींना मिशा नसतात, पण मुलींच्या चेहऱ्यावर केस दिसायला लागतात. याचा इफेक्ट येतं ते मटण. पण माझी विनंती, आयुष्यामध्ये वाईट खाऊ नका. और मटणामध्ये काय चव असतं? एखादं बकरू जर चिरडलं, ते रक्त पाहिलं आपल्याला किळस येते ना, पण तेच शिजवल्यावर आपल्याला गोड लागतं का? त्याच्यात फक्त मसाला असतो, त्याच्यामध्ये ताकद नसते. मटणामध्ये ताकद नसते, उलट चरबी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतं, मोठमोठे रोग होतात, शेवटी अटॅक येतात. ते जास्त करून जे जाडी मटणामुळे वाटते त्यांना. म्हणून आयुष्यामध्ये खेळा, दौडा, पळा, व्यायाम करा, घरचं काम करा, आईबापांना मदत करा, इथं आल्यावर शाळेची सफाई करा. दिवसातून 2 वेळा तुम्हाला काम यायला पाहिजे. आणि मटणामध्ये ताकद असते असं कोण म्हटलंय? सगळ्यात सशक्त प्राणी कोणता? सगळ्यात मजबूत ताकदवान प्राणी हत्ती. हत्ती मटण खातो का? सगळ्यात आवत ओढतो बैल, शेतामध्ये आवत ओढतो बैल, काय मटण खातो का? घोडा, ज्याच्यावर बघा ताकदीचा हॉर्स पॉवर, ज्या घोड्यामुळे ते नाव पडले, तो वेगवान घोडा, तो मटण खात नाही. म्हणजे ताकद असणारा प्राणी मटण खाऊ शकत नाही, खात नाही. परंतु कोणीतरी ते राक्षस जन्मले, त्या राक्षसांना राक्षस का म्हणायला लागले? त्यावेळेला ते प्राणी खायचे, माणसांना खायचे, म्हणून त्यांना राक्षस म्हणायला लागले. आता जो वाईट खातो, वाईट वागतो, तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देव आणि राक्षस असतात. तो राक्षस का पैदा होतो? तर आपण जसा आहार तसा विचार. आपण जर चांगला आहार केला तर आपल्याला चांगला विचार सुचणार. आपण जर डुकराचं मटण खाल्लं तर आपण डुकरासारखे वागणार, वाईट खायला शिकणार. सगळ्या प्रकार. म्हणून माझी विनंती, चांगलं का? कारण त्याच्यामध्ये फक्त मसाला असतो. तुम्ही चवळीची भाजी करा, मटकीची करा, उडदाची करा, फुलग्याची करा, त्याच्यापेक्षा चांगली असते. पण फक्त मसाल्यामुळं आपण ते वाईट प्राण्याचा जीव घेतो. जीवस्य जीवनम ते वेगळ्यासाठी होतं, परंतु आपल्या माणसासाठी ते नाही. तर मी आता तुम्हाला काय सांगत होतो? काय लक्ष तुमचं कुठपर्यंत आलो होतो? काय झालं? काय मुलांचं, मोठ्या मुलांचं लक्ष शिकवण्याकडे नसतं. 10वी 12वीला गेलं ना, त्याचं लक्ष कुठंतरी इकडे तिकडे बघत असतं. आणि चुकून एखादीनं त्याच्याकडे बघितलं तर ते म्हणतंय, तेव्हा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं. तू आमदार नक्की होणार. तू देव, 10वी 12वी तू देव होणार. तू देव होणार. 10वी 12वीच्या 9वीच्या मुलाला सांगतो, तू देव पण होणार. पण कधी चांगला वागला तर होणार, चांगला वागला तर होणार. पण कमीत कमी देव जाऊ दे. तुझ्या आतमध्ये देव आहे, पण कमीत कमी देव जाऊ दे. तू नवरदेव व्हावा, यासाठी माझा प्रयत्न आहे. मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होणार. मला माहिती आहे तुम्ही शिकून सवरून राष्ट्रपती नाही होणार. ज्ञानी जयसिंग किंवा APJ अब्दुल कलाम किंवा प्रतिभाताई पाटील
किंवा जे जे व्ही गिरी जे राष्ट्रपती झाले ते राष्ट्रपती होणार मला माहित आहे. तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, पण कमीत कमी आयुष्यामध्ये तुम्ही पती व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि मुलींनी हसू नका, तुमची फार बिमारी वाढली, मुलींची फार बिमारी वाढली. कारण सर आम्ही ग्रामीण भागातल्या काही मुलींना एवढं व्यसन, आता आपल्या खेडेगावच्या मुली आहेत ज्यांना एवढं मोबाईलचा नाद नसेल काही कुणाला. एक मुलगी 11वीला गेली, तिला मोबाईलचं एवढं वेळ ती मोबाईल सोडतच नाही, चालता नाही बी मोबाईल अशी बोलत जायची. पुढे झाली झोपली ते काय कानात काय असतं ना ते, आता मी ते घातलंच नाही कधी अजून, ते कानात घालून बघा ते गाणं होतं त्या कोणत्या फेमस पिक्चर मधलं, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय ग ठमी आज शाळा नाही का काय? आणि मग ठमी तपास करते, बया याडे लागलं रे, याडे लागलं रे. मोबाईलचं एवढं वेळ नको, मोबाईल गरज आहे पण फक्त शैक्षणिक कामापुरता मोबाईल वापरा. कारण या मोबाईलमुळे सर काय झालंय, 50% मुलींच्या बाबतीतले जे घोटाळे झाले, लव जिहाद मुली जाण्याचे प्रकार हे फक्त त्या मोबाईलमुळं. आणि तो पिक्चर आला कोणता एक फेमस सैराट, त्याच्यानंतर त्या सैराट पिक्चर मधल्या त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता, जातीपाती उच्च नीच भेदभाव गरीब श्रीमंत हे मानायचं नाही, समानता समान धर्म भावाची शिकवण द्यायची होती. पण आमच्या मुलींना ते नाही पाहिलं, आमच्या मुलीतलं फक्त त्याच्यातली गाणी पाहिली, की गाणीतलं त्या संगीत पाहिलं कसं वाटतंय, आणि मग त्या लागल्या उड्या मारायला, ठणाणलं काळजामधी आणि पळून गेल्या ती. सर मी तो पिक्चर फेमस झाला, 145 करमाळा विभागातल्या मुली पळून गेल्या होत्या. मुलींनो कान करून ऐका, आम्ही 8 दिवस त्या ठिकाणी मुक्काम होता. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, आता मी टोपी घातली, वारकरी आहे, भाग सोडा. त्या वेळेला 145 मुली पळून गेल्या. आम्ही 5-6 दिवसानंतर तिथं गेलो आणि त्या 15 दिवसामध्ये 145 पैकी 143 मुलींचं पार्सल परत आलं. 2 मुली एक इंद्रायणीच्या डोहामध्ये सापडली आणि एक पुण्याला रेल्वे स्टेशन खाली एका मुलीनं जीव दिला. मला सांगा काय होतं ते, त्या पिक्चर मध्ये काय होतं, त्या पिक्चरला चांगला मला सांगा त्या पिक्चरचा शेवट काय झाला, शेवट चांगला झाला का? फार रक्ताळलेल्या पावलानं निराग चेहऱ्याचं ते लहान बाळ रडत असताना बाहेर जाताना केविलवानं, त्याचा काय गुन्हा होता ते पण जाऊ द्या. ती काय मोठ्याची मुलगी, तिचं नाव काय आर्चिका मिरची, बापाचे वेळ आहे ना मुलांना, कंटाळा आलाय का? आता तर तुम्हाला कंटाळा येणारच नाही. ती मोठ्याची मुलगी आरची, तिनं बापाचे बरेच पैसे पळवले बॅग मध्ये. तुम्ही स्टोरी पाहिलं ना पिक्चर, 2-2 वेळा पाहिलं मला माहिती आहे. ते एका मुलीनं 7-8 वेळा बघितलंय. ती मुलगी पैसे घेऊन पळाली, तिकडे गेल्यावर ते परत एसटी मध्ये बसली आणि चुकून परत आली. परत आल्यावर ओसामध्ये बरीच पळापळ झाली, फास्ट सांगतो. आणि पळता पळता त्याला पकडलं, त्याला मारायला नेलं. तिला पोलीस स्टेशनला गेली आणि तिनं पोलीस स्टेशनला बरीच कागद फाडली आणि त्याच्यातून सगळं फिरून पिस्तूल घेऊन त्याचा ठोठी केला, बार काढला. एवढं करूनही ती आरची पळून गेली. पण त्या गडबडमध्ये काय झालं, त्याचे पैसे कुठे पडले माहित नाही. तरी तिकडे गेल्यावर तिने काहीतरी तिच्या कानात कुठेतरी होतं, ते मोडलं. त्याचे पैसे थोडे 2-4 दिवस टिकले आणि ते पैसे संपल्याच्या नंतर एक दिवस रात्रीचं तो सीन तुम्ही बघितला असेल. रात्रीचं एक दिवस त्या बाकड्यावर दोघे झोपले. त्यांना पुढे प्रवेश मिळाला नाही हॉटेलमध्ये, लॉजमध्ये. ते बाकड्यावर झोपले. बाकड्यावर दोघे एकमेकाच्या मानेवर डोकं टाकून झोपले. त्यावेळेला काय झालं, हा मला पिक्चर काय झालं पाहिजे त्याच्यात. हा 5-7 वारकरी आले. त्यांनी पाहिलं ती बाकड्यावर दोघांना झोपलेलं. अरे ही निरागस बाळ, त्यांचा काय बरं प्रॉब्लेम आहे, त्यांना राहिलं घर नाही की काय, इथं का झोपले, चला यांना आपल्या तंबू मध्ये घेऊन जाऊ, आपल्या बरोबर पंढरपूरला घेऊन जाऊ. तिथे यांना सांगू माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुमची राहायची खायची सगळी सोय होईल. त्यांना उठवलं आणि आपल्या दिंडीमध्ये घेऊन निघाले. असंच आहे का? नाही यांना माहिती.
5-7 गुंड आले. दोघांनी त्या परशाला पकडलं, एका बाजूला नेलं, कोपऱ्यामध्ये डांबलं आणि बाकीच्या 4-5 गुंडांनी त्या आर्चीच्या दोन्ही हाताला धरून बहुसन्मानानं त्याला एका कोपऱ्यात नेऊन पुष्पगुच्छ, त्रिफळ, हार घालून तिचा सन्मान करणार होते. सत्कार करणार होते का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आरडाओरडा केला म्हणून ती एक डेअरिंग बाज अक्का आली. बरोबर पाहिली ना अक्का? अक्कीनं काहीतरी त्या कन्नड मध्ये हेल माता चौदा म्हणत काय बोललं. तिच्या भाषेमध्ये त्या अक्कानं दम दिला म्हणून त्या गुंडांनी सोडलं. त्याला माहिती ती अक्का डेरिंगबाज होती, तिथली होती म्हणून सोडलं. मुलींनो कान खोलून ऐका, शेवटच्या टोकापर्यंत त्या मुलींना कान खोलून ऐका. एखाद्या मुलीला किंवा महिलेला 5-7 गुंडानं जर कुठं गाठलं ना तर त्या अक्का सोडा, मोठा पुढारी, पहिलवान, बॉक्का सुद्धा मध्ये येत नाही का? मार खावा लागेल गुंडांचा, बोक्सून घ्यावा लागेल, पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल, कोर्टामध्ये जबाब द्यावा लागतील. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नका. काय शब्द होता तो, काय वापरायची ती? एवढी दोघं जण घाईवाली होती, एकमेकाच्या प्रेमात पडली. एवढी घाईवाली होती काय? तो इंग्लिश मध्ये मी जुना बीकॉम आहे 35% वर, मला काय ते आठवत नाही. हा ते 5वा शब्द आहे बघा. ती म्हणायची ती आरची एवढी घाईवाल ती, मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू. आता काय होतं ते इंग्लिश मध्ये काय बघा. मग इंग्लिश मध्ये सांगू एवढं तिथं होतं. मग तिकडे गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांचं ते काय सुरू झालं मराठीतलं. तुला हे कळत नाही का, मीठ कळत नाही का, हे कशाला आणलं, ते कशाला आणलं. ते मग ती म्हणे तुला लई युग आहे. म्हणजे दोघांचं मराठीतलं ते इंग्लिश मधलं प्रेम संपलं होतं का राहिलं होतं. इंग्लिश मध्ये काय त्याला म्हणतात काय मला तो शब्द आठवत नाही. आय काय यू बरोबर ना. आय काय यू. एखादं बघा तुम्ही कॉलेजला गेला ना, तुम्हाला फसवण्यासाठी एखादं ते इंग्लिश मधला फसवा शब्द वापरेल, आय काय यू. मग त्याला सरळ सांगायचं तुझी आय आणि बाप माझ्या आई बापाकडे घेऊन ये. मग त्याला फसवायचं असतं, तो घेऊन येत नसतो. आणि त्या बघा त्यांचं प्रेम. मग ते पुढलं एक सीन सांगतो. त्याचे एक दिवस तो काहीतरी बोलत नाही आणि तळत होता. तळत असल्यावर ती आली आणि म्हटली अच्छा चलतो का, तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय. ती म्हणली जातोच, मला यायचं. म्हणजे त्यांचं प्रेम ते ऐकाय उकड राहिलं होतं. पहिले एवढी प्रेमाने गायवाली होती. मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, इंग्लिश मध्ये सांगू का कशात सांगू, एवढी गायवाली होती. राहिलं होतं का? तिनं पिक्चर बघितला. मग ती गेली एकटी, पिक्चर बघितला. पिक्चर बघितल्यावर हा गेटून बघत होता, वाद बरोबर बोलता नाही. त्याचं माथं भडकलं. ती आल्यावर दोघं हातल्यात गेले. फास्ट सांगतो कारण वेळ कमी झालाय, नाही तर संध्याकाळी 5 वाजतील. 5 वाजतील चालेल का? 3.5 तास एका नवोदय विद्यालयामध्ये मुलांनी सांगाच म्हटले, सांगावं लागलं. तर त्यावेळेला त्याचं माथं भडकलं. हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये दोघांचं ते इंग्लिश मधलं प्रेम संपलं होतं, मराठीतलं प्रेम सुरू झालं. कारण तुला एक वाट लागला असेल. लय म्हणजे त्यांच्यातलं मराठीतलं प्रेम सुरू झालं. आणि मग ते प्रेम करता करता त्याने ठोका बघून दिला. बघितलं का नाही ठोका? ठोका बघितला. वेटर त्याला कडून काय बोलला, त्याला बाहेर काढून दिलं. बाहेर काढल्यावर आरची पुढे तुरु 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 चालली. तो त्याच्या मागे पळायला लागला. थांब आरचे, मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणली मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणली. मग पहिली का घायवाल तेवढी, मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, बरं तुझ्याशी नाही बोलायचं म्हणली. अर्थ हा मला बोलायचे. ती म्हणली मला तुझी लय घाण वाटते. तो म्हणला मला तुझी किळस येते. ती म्हणली मी झक मारली. तो म्हणला बरी मारली. मला सांगा ते इंग्लिश मधलं काय ते कुठं राहिलं? मराठी एवढी घाईवाली होती. म्हणून आयुष्यात घाई करू नका. आई तुमचे आई वडील काय तुम्हाला विहिरीत ढकलणार नाहीत. मग काय करायचं ना, ते आई एखादा काय म्हणला ना त्याला म्हणायचं तुझी आई घेऊन ये बघू. तर मी काय सांगत होतो, आता मुलांचं लक्ष आहे का? 100% आहे. आता कुठवर आणलो होतो? हा मग ती तुरतुर पळायला लागली. पळाली ती. शेवटी पळता पळता तिनं रेल्वे क्रॉस, ते रोड क्रॉस केला. एका गाडीत बसली आणि गाडी फास्ट मध्ये गेली. आणि तोपर्यंत तिला एक फोन आला होता गावळ. तिचा आमदार लेवलचा, तिचा बाप, चुलता भाऊ सगळे रागावले. घरी जर आली तुला जीव मारतील, घरी येऊ नको. आणि मग शेवटी काय करायचं, याच्याकडून पण निघाले. ते इंग्लिश मधलं प्रेम संपलं. आता पुढं काय करू? आणि मग तिनं विचार केला. एका स्टेशनवर गाडी थांबली. जशी गाडी थांबली तशी तिच्याच वयाची एक महिला खिडकीमधून हात भिकारीन, पाहिलं भिकारीन,
भिकारी नाही पाहिली का? तिने भीक मागायला हात केला. भीक मागायला हात पुढे केला त्यावेळेला भिकारीणी बरोबर तिचा भिकारी एक होता. तिनं ती भिकारीण पाहिली. मुलींनो खरं सांगा, ज्यांनी 2-2 वेळा पिक्चर बघितलाय त्या भिकारणीमध्ये तिला कुणाचं प्रतिबिंब दिसलं? पिंजारलेल्या केसाच्या स्वतःच प्रतिबिंब दिसलं. आणि मग तिनं मनाशी विचार केला, अरे या भिकारीणी बरोबर तरीचा म्हातारा भिकारी आहे, तो ती कशी तरी जगू शकेल, पण माझ्यासारख्या एका जवान मुलीला या लांडग्यांच्या जगामध्ये माझी कुत्तर तोड होईल. म्हणून ती शहाणी बनली आणि रेल्वेतून त्या गाडीतून खाली उतरली, दुसरी गाडी पकडली, खाली उतरली आणि पळत सुटली. तोपर्यंत त्यांनी फासाला लटकला होता, वाचला होता. पाहिलं का नाही? तिच्या नावानं गळ काढत होता. अर्चे तिच्या नावानं गळे काढत होता. आणि त्यावेळेला ही जशी धावत आली आणि तिने दरवाजा उघडला. त्याने दोघांना एकमेकाला पाहिलं, तसं एकमेकाला पाहिलं आणि मग ते दोघं धावत आले आणि मग मिठी मारली. हे मराठीतलं प्रेम. मजबुरी का नाम महात्मा गांधी सुरू झालं. आणि मग तर मुलांना ते प्रेम काही नसतं, ते लव फेव काही नसतं. मुलीला एखाद्या भोळ्या बाबड्या मुलीला फसवण्याचं ते लव फेव काही नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं, वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले. एखाद्या भोळ्या बाबडीला मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. आणि तो डाव आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला मोहाला बळी पडू नका. रामायण पाहिलं तुम्ही? रामायणामध्ये सीतेनं हरिण पाहिलं ना. आणि रामाला म्हणली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आता काय गरज होती का वनवासामध्ये? पण मोह निर्माण झाला भविष्यामध्ये. कोणत्याही लोभाला मोहाला, लहान लहान मुलीला चॉकलेटचा आमूस. काल नसरापूरच्या 3 शाळा आम्ही केल्या, शिवभूमी शिवाजी विद्यालय आणि नवसह्याद्री. 3 शाळा नसरापूरच्या केल्या. त्या ठिकाणी गेलो. ते गाव जे बनेश्वराच्या नावानं प्रसिद्ध होतं, ते गाव आज हिंदुस्थानमध्ये मोदीच्या मुखामध्ये गेलं. पण ते कुविख्यात म्हणून गेलं, विख्यात म्हणून गेलं नाही. म्हणून आपल्या गावाला, आपल्या घराला, आपल्या आईवाड्याला बदनामी होईल. असं आयुष्यामध्ये लोभाला मोहाला प्रलोभनाला बळी पडू नका. कारण वेळ संपत आलेला आहे. कारण मी तुम्हाला नॉन स्टॉप 4 तास सांगू शकतो, एवढं माझ्याकडे भांडवल आहे. पण आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, 3 जण एका बस स्टॉपवर बसले होते. आडबाजूचा बस स्टॉप होता. सगळ्यांचं सोल्युशन होईल असं उत्तर सांगायचं. आडबाजूचा बस स्टॉप होता. 3 जण, एक म्हातारी होती, आजारी होती, दवाखान्यात जायचं होतं. गाडी निघून गेली होती आणि त्यावेळेला वादळ वारा सुरू झाला होता, पाऊस भुरंगाट यायला लागलं होतं. ती म्हातारीला दवाखान्यात जायचं होतं, बस नव्हती. ती आडबाजूच्या बस स्टॉपला होती. एक जण जवान होता आणि तिसरं एक मुलगी होती. एक कॉलेजची 3ऱ्या वर्षाची मुलगी होती. आता हे 3 जण बसले असताना एक जवान आला मोटरसायकलवर. त्याने पाहिलं, अरे हे 3 जण आहेत, आता पाऊस यायला लागलाय. आणि त्याने पाहिलं आणि जो जवान होता त्याचाच मित्र, ज्यानं त्याला मदत केली होती शाळेसाठी, श्रीमंताचा त्यानं मदत केली होती, तो मित्र होता. एक त्याच्या मागल्या 2-3 वर्ष मागली एक मुलगी होती. ती मुलगी त्याला फार आवडत होती, परंतु तिच्याशी बोलायला त्याला वेळच मिळाला नव्हता. आणि तिसरं ती म्हातारी होती, मुलगी होती आणि तो जवान होता. आता मला सांगा, हे 3 जण गारठणारे, यांना गाडी मिळणार नाही, लवकर गाडीची सोय नाही. तर या 3घामधलं आजारी म्हातारी, त्याचा मित्र जिवलग आणि ती मुलगी, त्याला आवडणारी मुलगी, 3घांपैकी कुणाला घेऊन जायला पाहिजे आणि 4घांच्याही प्रश्नाचं सोल्युशन झालं पाहिजे असं उत्तर सांगा. हे क्रांतीभूमी, हे विठ्ठल वळसे पाटील पत्रकार, पोलीस पाटील यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एवढे लेख आहे समाजसेवक किंवा शिवाजी इतिहासातले. प्रत्येक तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी उपयोगाला येतील. हे पुस्तक मी देणार आहे. जे उत्तर देईल त्याच्या नावानं हे लायब्ररीमध्ये असेल आणि त्याला हरिपाठ मिळेल. सांगा काय, कसं काय, काय झालं पाहिजे, कुणाला घेऊन जायला पाहिजे त्याने त्या जवानाने? आता म्हातारीला. बरोबर, माणुसकीच्या दृष्टीनं म्हातारीला. मग बाकीच्या दोघांचा प्रश्न उरला ना. 4घांच्याही प्रश्नाचं सोल्युशन होईल असा एक उपाय आहे. त्याला माहित असेल, कुणीतरी पाहिलं असेल एखाद्या वेळेस. आहे का माहिती कुणाला? 4घांचा प्रश्न मिटेल. आहे का माहिती? नाही? बघा, विचार करा. बरं, जाऊ द्या, विचार करून सांगा. तोपर्यंत दुसरा प्रश्न विचारतो. ज्या तोरणा, राजगड किंवा सिंहगडाच्या पायथ्याशी तुम्ही आहात, ज्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये तुम्ही आहात, भूमीतले तुम्ही मावळे, तर मला सांगा, छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं. छत्रपती शिवराय ज्यांनी जगावं कसं आपल्याला शिकवलं इतिहासाच्या पाणी पाणी,
इतिहासाच्या पाणी पाणी अमर शिव प्रभूंची गाथा अभिमानानं मर्द मराठी झुकतो त्यांच्या माहिती कुणाला कुणाची नाव. सोपा प्रश्न अगदी, याच्यापेक्षा सोपा प्रश्न जगात कोणताच नाही. हा, आणि त्यांच्या पत्नींची हे सुबाई, आणि जाऊ द्या त्या बारक्या मुलानं प्रयत्न केला, मोठाने तसेच बघत राहिले. इकडे इकडे याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण ज्यांना इतिहासाचं विस्मरण होतं ते इतिहास कधीच घडवू शकत नाही. आपला एवढा दैदिप्यमान इतिहास आहे, आणि छत्रपती शिवरायांच्या मुलांची आणि सुनांची जर नावं तुम्हाला माहित नसतील, तुझं नाव याच्यावर लिह, लायब्ररीला दे, आणि तुला हे हरिपाठाचं पुस्तक, याच्यात एकच अभंग पाठ कर, अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ? तुझा संसार सुखाचा झाला, फार झालं. तर काय झालं, जो जवान चालला होता मोटरसायकलवर, तो एक होता, तो त्याचा मित्र होता, जेवढं त्यानं मदत केली होती. दुसरी मुलगी होती, तिच्यावरती त्याला आवडत होती पण बोलायची हिंमत नव्हती कधी. आणि तिसरी ती आजारी म्हातारी होती, तिला दवाखान्यात पोहोचवणं आवश्यक होतं. मग त्याने एक डोकं चालवलं, सगळ्या मार्गांचं सोल्युशन होते बघा. त्यानं काय केलं, आपल्या मोटरसायकलची चावी त्या मित्राकडे दिली. मित्राला म्हटला, जा त्या म्हातारीला दवाखान्यात पोहोचव आणि सावकाश संध्याकाळी गाडी घरी आणून दे, आणि मग दुसरी गाडी येईपर्यंत आपल्याला वेळ मिळेल, तोपर्यंत आपल्या मैत्रिणीशी आपण बोलू, तिला सांगू तू कशी चांगली आहेस, किती सुंदर आहेस, मला आवडते. म्हणजे सगळ्यांचं समाधान झालं का नाही? आहे का? बरोबर बरोबर आहे ना? जाऊ द्या, आता मला अजून एक पुस्तक द्यायच्या. आणलंय का पुस्तक? तर जाऊ द्या, आता तुमच्या आवडीचा प्रश्न आता विचारतो. आता तुम्ही ऐकलाय, थोडा हसलाय, तर आता जो तुम्ही विषय ती पिक्चर, आता ती आर्चीचा कोणता पिक्चर, सैराट ना? हा, त्या सैराट मधल्या हिरोचं आणि त्याच्या दोन्ही मित्रांची नाव कोण सांगते बघा, पटकन सांगा. उठून 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 इकडे उठून, हे पुस्तक तुझ्या त्याच्या नावानं पुस्तक लायब्ररीला द्यायचंय. जे उत्तर देईल त्याच्या नावाने हे पुस्तक लायब्ररीला असेल, आणि त्याला फक्त हरिपाठ मिळणार आहे. हे लायब्ररीला गेलं म्हणजे काय, सगळ्यांना वाचायला मिळेल. त्याच्यात 5 एकांकिका आहेत, त्याच्यात सगळे लेख आहेत, 45. तर सगळी मुलं हुशार आहेत, सगळ्यांना बऱ्याच जणांना उत्तर माहिती आहेत, पण अर्धे अर्धे असतील. सांग बरं बाई. परशा सलीम लंगड्या. हिच्यासाठी अर्ध्या टाळ्या वाजवा, अर्ध्या बरं का. हा हा, बरं माहिती आहे, म्हणून तुझं टॅलेंट बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला अर्धे अर्धे माहिती असतील, सगळी नावं सांगितली. तर बाई, याला एक जोड प्रश्न असा होता, ज्यांना मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि महात्मा फुले विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या अविद्येने झाले, ते महात्मा ज्योतिराव फुले. आणि ज्यांनी भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाई? नाही माहिती? बघा, ते जे गरजेचं आहे, जर खाली दुसरं नाव लिहे, पुस्तक दे. हिने आला डेअरिंग केलंय, डेअरिंग बद्दल आहे फक्त. तुझं नाव लिहिन जर हरिपाठ घेऊन जा. बघा, जे गरजेचं आहे ते तुम्हाला माहित नसतं. आहे का दुसरं कोणाला माहिती? मग तुम्हाला छत्रपती शिवराय, डॉक्टर आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यशवंतीच्यासाठी टाळ्या वाजवा. जर हे पुस्तक तुझ्या नावाने लायब्ररीला दे. ही खरी मुलगी हुशार आहे. जे गरजेचं आहे, ज्यांनी आपला इतिहास घडवला, ज्यांनी आपला समाज घडवला, ते छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलांची नावं जर आपल्याला माहित नसतील, तर वर गेल्यावर ते आंबेडकर महात्मा फुले यांना म्हणत असतील, यार आंबेडकर, यार आंबेडकर, हमने भी किस कमीनों के लिए दुख सहाया. कोणासाठी आम्ही एवढा त्रास सोसला. बस मुलांनो, मला वाटतं वेळ बराच झालेला आहे, 1.5 तास झालेला आहे. फक्त एवढं जाता जाता एवढं सांगतो, आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल, देणं भागच पडेल. बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला,
जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, कुठतरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, आता 1 तास 1.5 तास तुम्ही बसलाय, पण मला चेहऱ्यावर कोणाच्याही थकवा जाणवत नाही किंवा सगळ्यांचे चेहरे असे टवटवलेले आहेत, कारण विषयच आरशी आणि परशाचा होता. बरोबर ना? पण उद्बोधन त्याच्या मागच्या भावना लक्षात घ्या. सर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान, प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन केंद्र, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. सरांचा जो परिसर आहे, सरांचं जे वास्तव्य आहे, तो मला वाटतं शिरूर तालुका 2 विभागामध्ये विभागला आहे. एक भाग अतिशय सदन आहे आणि दुसरा पाण्यानं थोडासा दुर्भिक्ष असणार आहे. सर मी त्या परिसरात वावरत असतो. आलेगाव पागा असेल, शिक्रापूर असेल, या परिसरात आमचे मित्रमंडळी आहेत. तुकाराम बेनकेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, आलेगाव पागाचे. बरोबर, हा बरोबर. त्याचबरोबर गुलाबा गवळे, त्यांचंही नाव तुम्ही शिक्रापूरचे ऐकलं असेल. त्यामुळे त्या सगळ्या परिसरामध्ये फिरत असतो. परंतु या 1-2 तासाच्या कालावधीमध्ये आदरणीय श्रीयुत ज्ञानेश्वर, नाव जरा अवघड आहे पुढचं, पण कार्य अतिशय उत्तम आहे. एक लक्षात घ्या, संबंध महाराष्ट्र आज पंढरीच्या वारीमध्ये सामील झालेला आहे. सरांनी जो उद्देश खरा आपल्या समोर मांडला, मला ते आवडलं सर तुमचं, की सगळी लोक पंढरीकडे निघालेले आहेत, परंतु सरांचा प्रवास हा हितक साक्षात असणाऱ्या पांडुरंगाकडे निघालेला आहे. आणि महाराष्ट्रातला असणारा हा विद्यार्थी रूपी पांडुरंग, याच्यामध्ये उद्बोधन व्हावं, प्रबोधन व्हावं आणि काही नैतिकतेचे धडे या विद्यार्थ्यांच्या समोर दिले जावेत, या अनुषंगानं प्रामुख्यानं सरांचा प्रवास हा पंढरीकडं काही लोकांना पाठवून, आपल्या सहकार्यांना पाठवून ग्रामीण भागामध्ये गावोगावी भटकंती करणं, याच्यापेक्षा वेगळं आणि मोठं काम सर असू शकत नाही. आपण अनेक साधू संतांचे दाखले देत असतो. यामध्ये संत गाडगे महाराज यांनी सुद्धा असंच केलेलं होतं. ग्राम स्वच्छता आणि स्वच्छतेचं महत्व जगाला पटावं, यासाठी ग्रामीण भागामध्ये भटकंती केली. जे मिळेल ते खाल्लं, जिथं व्यवस्था होईल तिथं थांबले आणि या समाजाला स्वच्छतेचं महत्व पटवून देण्याचं काम केलं. आज आपण म्हणतो त्या संतांचं ते काम आपण अभ्यासात अभ्यासतो, परंतु अशा अनेक छोटी मोठी लोक किंवा आत्ताच्या समाजातली ही प्रबोधन उद्बोधन करणारी लोक आजही समाजामध्ये उपस्थित आहेत. आणि म्हणून या सर्वांच्या पुण्याईनं मी म्हणेन, हा समाज खऱ्या अर्थानं, जरी मोबाईलचं युग असेल, आपण म्हणतोय बिघडलेला समाज आहे, मोबाईलनं काहीतरी होतंय, परंतु तरीही या लोकांच्या पुण्याईनं हा समाज तरताना आपल्याला दिसतोय, पुढे चालताना आपल्याला दिसतोय. आणि अशा पद्धतीचं कार्य हे या ठिकाणी होतंय. मी आपल्या अजिंक्यतारा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी ह्या संस्थेचं विशेष करून सर, आणि मला असं वाटतंय की आजपर्यंत आपण बघतोय धर्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी त्याला व्यवसायाचं स्वरूप दिलं जातंय.
परंतु असेही लोक समाजामध्ये आहेत की कोणतंही मानधन किंवा कशाची अपेक्षा न करता समाजामध्ये उद्बोधन करणं आणि विशेष करून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणं हे अत्यंत महत्वाचं कार्य सरांच्या हातून घडतंय. मी आदरणीय श्री ज्ञानेश्वर मिडगुले आणि त्यांचे असणारे सहकारी दत्तात्रय भुजबळ या दोघांचे आपल्या शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेला सर तुम्ही या रस्त्यानं कधी याल त्या वेळेला निश्चितपणानं, कारण मगाशी मला आमचे सर म्हणले सरांचा परिचय वगैरे, माझं बोलणं झाल्यानंतर माझा परिचय होईल असं सर म्हणले आणि मला ते भावलं. कारण खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम असं तुमचं जे उद्बोधन होतं ते मलाही आवडलेलं आहे. मी इतिहासाचा शिक्षक आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण आपलं कार्य अशाच पद्धतीनं सुरू ठेवावं. याही वयामध्ये आपलं कार्य हे असं चालू राहावं. परमेश्वरानं आपल्याला खऱ्या अर्थानं हे कार्य करण्यासाठी उत्तुंग असं प्रदीर्घ असं आयुष्य द्यावं अशा पद्धतीची मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि माझं आभाराचे 2 शब्द थांबवतो. पुन्हा एकदा आपण कधी ज्या वेळेला जाता येता या रस्त्यानं याल ते निश्चितपणानं एक आपली शाळा म्हणून आपण या शाळेकडे यावं आणि आम्हाला सतत असं उद्बोधन करत राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.